काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. हे तयार हे हम असं म्हणत आज तुम्ही रॅली संबोधित करतायत. सर्व वरिष्ठ नेते काँग्रेसचे नागपूरमध्ये दाखल झाले. आज काँग्रेसचा स्थापना दिवस आहे आणि स्थापना दिवस निमित्त नागपूरमध्ये आम्ही है तयार हम एक मोठा असा आमचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रम म्हणजे लोकसभा निवडणुकीचा एक प्रकारचे समजा एक बिगुल आम्ही बजावणार. आणि लोकसभा निवडणुकी म्हणजे या देशासाठी एक महत्त्वपूर्ण निवडणुकी आहे. या देशाच्या भवितव्य ठरविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा एक निवडणुकी आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये कुठल्या प्रकारे इंडिया अलायन्सचे सगळे जो दलचे लोक आहेत बरोबर बसून एक आपसात जे काही मतभेदचा विषय आहे त्याचा दूर करून एकजुटीने भाजप विरोधात उभे राहायचा आणि भाजपला पाडायचा असा संकल्प घेऊन पुढे व्हायचा. भाजपकडून आता यावर टीका करताना हे तयार हम स्टॅलिन यांना जे अपमान केला हिंदूंचा यासाठी हे तयार हम जे सावरकरांच्या बाबतीमध्ये अपमानास्पद वक्तव्य सातत्याने काँग्रेसकडून आली यासाठी हे तयार हे हम अशा पद्धतीने भूमिका काँग्रेसची आहे का असं त्यांना सवाल उपस्थित नाही. काँग्रेस पार्टीची जो तयारी आहे ना तो बेरोजगारी दूर करण्यासाठी, भूखमरी कमी करण्यासाठी, महंगाई कमी करण्यासाठी, लोकांना एक जो सगळे आमचे वेगवेगळ्या प्रकारचे जो लोक आहेत, वेगवेगळ्या मानसिकताचे, धर्माचे, मजहबचे सगळे बरोबर एक भाईचाराने ते राहायला पाहिजे यासाठी आम्ही तयार आहोत. सर, तुम्ही खरं तर खासदार म्हणून सुद्धा मुंबईचं काम केलेलं आहे. उद्या महाराष्ट्रासाठी लोकसभेच्या काँग्रेसच्या जागा नेमक्या किती असाव्यात या अनुषंगानं बैठक होणार आहे. यासाठी सर्वे देखील करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही दिसणार आहात का आणि महाराष्ट्र कशा पद्धतीनं तयारी करताय, किती जागांवर लढणार आहे? महाराष्ट्रात शिवसेना, NCP आणि बहुतेक आंबेडकर साहेबांचा जो पक्ष आहे त्यांच्याबरोबर काँग्रेसचा एक गठबंधन करण्याची तयारी आहे. आणि या तयारीमध्ये प्रत्येक पक्षाला काहीतरी कॉम्प्रोमाइज करण्याची मानसिकता दाखवली पाहिजे. प्रत्येक पक्षातर्फे अशी मानसिकता झाली पाहिजे. आणि अगर प्रत्येक पक्ष असं समजेल की नाही मी दुसरा पक्षाकडून जास्तीत जास्त सीट घेऊन आम्ही लढणार तो त्यांचा पण नुकसान आहे, दुसऱ्या पक्षाचा पण नुकसान आहे. तो या सगळे आपसात बरोबर बसून टेबलावर बसून जे काही एक निवडून येणारे जो सीट आहे त्या सीट आम्ही आपसात बाटू आणि एक भक्कमपणाने आम्ही निवडणुकीमध्ये उतरून BJPला रोखण्यामध्ये यश प्राप्त करून आम्ही यावेळी लोकसभामध्ये एक मोठा असा एक यश घेऊन आता आम्ही दिल्लीला जाणार अशी आमची भूमिका आहे. कोणाला कुठे लढायचा हा पक्षातर्फे अंतिम निर्णय होईल. तुमच्या जागेबाबत तुम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही, कधीही नाही. उत्तर पश्चिममध्ये काँग्रेसचा एक सीट आहे आणि काँग्रेसची सीट असणार. मुंबईमध्ये साधारणपणे किती जागा लढल्या जातील? 3 सीट आम्ही 4 सीट 6 सीट आहे. NCPची आता जास्त नाही आहे. तो 3 सीट शिवसेना, 3 सीट काँग्रेस अशी एक असा एक समीकरण बनवायला पाहिजे. याच्यामध्ये दोघे पक्षाला फायदा होईल. वंचित बहुजन आघाडीचा तुम्ही उल्लेख केला. साधारणपणे वंचित बहुजन आघाडीकडून काही वेळापूर्वीचं एक स्टेटमेंट आलेलं आहे. आम्हाला अजूनही कुठल्याही प्रकारचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही आहे. वंचितमध्ये इंडियामध्ये सहभागी करत आहोत या संदर्भातलं काही निवेदन देण्यात आलेलं नाही आहे. याच्याबद्दल जो आमचा जो शीर्ष नेतृत्व आहे दिल्लीमध्ये ते आता ठरवणार. पण वंचित आघाडीतर्फे एक दररोज काहीतरी एक फिलर येत आहे की त्यांना इंडिया गठबंधनमध्ये यायचं आहे. जे त्यांनी जे आंबेडकर साहेब जर इंडिया गठबंधनमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे तो मला असा विश्वास आहे की आमचा जो शीर्ष नेतृत्व त्यांच्यावर एक विचार करेल. परंतु 12 जागांसंदर्भामध्ये त्यांना बातचीत केली. 12 जागा आम्हाला पाहिजे. कुठे 12 जागा तुम्ही घेणार तर आम्ही काय करणार? असं करू नका ना. सर्वप्रथम तुम्ही असा निर्धार करा की भाजपला रोखायचा आहे तो प्रत्येक पक्षाबरोबर बसून एक असा निर्णय घ्या की प्रत्येक पक्षाला एक विन सिच्युएशनमध्ये एक काम सुरू झालं पाहिजे. संजय राऊत 22 जागांसंदर्भामध्ये जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठांना भेटल्यात अशा पद्धतीची माहिती मिळते. महाराष्ट्रातल्या एकंदरीतच जागा पाहता एवढ्या जागा शिवसेनेनेच मागितल्यात तर इतर पक्षांच्या बाबतीत काय? मला पण असा माहीत पडलं की त्यांनी 22 नाही 23 सीट मागितलं. आता सगळे सीट तुम्ही घेऊन जाणार तर आम्ही कुठे राहणार? तो या आपसात बरोबर बसून एक असा आहे. महाराष्ट्रात सध्या कोणाला माहीत नाही की शिवसेनेच्या किती मत राहिलेले आहे. NCPमध्ये शरद पवार साहेब बरोबर किती मत राहिलेलं आहे कोणाला माहीत नाही. पण काँग्रेस पक्षाचा किती मत आहे सर्वांना माहीत आहे.
आमच्याकडे मत पण आहे, कार्यकर्ता पण आहे, नेते पण आहे. तो असा परिस्थितीमध्ये तुम्ही काँग्रेसबरोबर बसून असा एक निर्णय घ्या की तुम्हाला पण तुमचा पण चांगला होईल आणि आमचा पण चांगला होईल आणि प्रत्येक आम्ही सगळे भेटून बसून कसा BJPला रोखायचा महाराष्ट्रात असा एक निर्णय घेऊन पुढे व्हा ना. म्हणजे दुसऱ्याला चॅलेंज देऊ नका. म्हणजे मोठा भाऊ काँग्रेस म्हणून काम करेल. मोठा भाऊ लहान भाऊ आता जुना विषय आहे. सगळे बरोबर आहे. सगळे मोठे मोठे पार्टीचे लोक आहेत, मोठे मोठे नेते आहेत. सगळ्यांना बसून एक बरोबर घेऊन आमचा जो शीर्ष नेतृत्व आहे तो खूप सगळ्यांना सांभाळून घेऊनची क्षमता राखतो आणि ठेवतो आणि त्यांची क्षमता पण त्यांची क्षमतावर माझा खूप विश्वास आहे. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहिलं की आगामी लोकसभा जागांसंदर्भामध्ये जर निर्णय घ्यायचा असेल तर सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेतला पाहिजे. खास करून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेबाबत बोलताना जर ते मोठ्या प्रमाणात एवढ्या जर जागा मागणार असतील तर काँग्रेसनं काय करायचं असा सवाल देखील संजय निरुपम यांना या निमित्तानं उपस्थित केला आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुधावले, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.